धुळे सोलापूर मार्गावरील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या पंचतारांकित ग्रँड सरोवर हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। हॉटेलला चारही बाजूनी आग लागली असून हॉटेल पूर्णतः जळून खाक झाले आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते। आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही। यवतमाळ येथील उमरखेड येथे महावीर जयंती साजरी करण्यात आली आहे। या सोहळ्यात शिवसेनेच्या वतीने हार अर्पण करण्यात आला असून या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अमोल नरावडे आणि शिवसैनिक उपस्थित होते। या कार्यक्रमाला जनसामान्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। शेतकरी बांधवांनी उमरखेड व महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखडे यांच्या उमरखेड येथील सध्या राहत असलेल्या निवासस्थानासमोर 11 तारखेला रात्री 12 वाजता आंदोलन होणार। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा या मुद्द्यावर होणाऱ्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे। सध्या MSCETची परीक्षा सुरू झाल्या आहेत। नांदेड शहरात विद्यार्थी MSCETच्या परीक्षा देत असून परीक्षा केंद्रात परीक्षा व्यवस्थित पार पाडत असल्याचं चित्र दिसून येत आहे। तर प्रकाश शिवपूजे RGC हायटेक डिजिटल झोन, राजीव गांधी कॉलेज, विद्युतनगर, नांदेड। आमच्या इथे MHCET 2025 PCBची एक्झाम सध्या सुरळीत चालू आहे। सध्या आमच्याकडे टोटल काउंट हा 191चा आहे। विद्यार्थी रांगेमध्ये आम्ही व्यवस्थित 7:30 वाजता एंट्री स्टार्ट केली आणि सेंटरला ज्या भौतिक सुविधा ज्याची गरज असते त्या सगळ्या आमच्याकडे अवेलेबल आहेत, जसं की UPS, जनरेटर आणि स्टाफ। आमचा जो काही स्टाफ आहे तो संगणकाचं ज्ञान असलेला असल्यामुळे विद्यार्थ्याला कसलीही अडचण येत नाही आणि पॅरेंट्स लोकांना सुद्धा आम्ही समाधान करून पाठवत असतो। जसं की एखाद्या विद्यार्थ्यांकडे आय कार्ड नसेल, एखाद्या विद्यार्थ्यांकडे समजा डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतील तर आधार कार्ड काढून त्या विद्यार्थ्याचं त्याला प्रिंटआउट देऊन आम्ही त्याला परीक्षेमध्ये बसवतो। कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षेपासून आम्ही वंचित ठेवत नाही, त्याच्यासाठी आम्ही काळजी घेतो। दिव्यांगाच्या प्रश्नानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता बच्चू कडू एक नवं आंदोलन पुकारणार। राज्यातील सर्व सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर टेंबा पेटून गळ्यात निळा झेंडा आणि हातात भगवा झेंडा घेऊन प्रहार आंदोलन करणार आहे। स्वतः बच्चू कडू नाशिक येथील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। आज पुऱ्या महाराष्ट्रभर शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांसमोर टेंब लावून आंदोलन करणार। गळ्यात निळा दुपट्टा राहील आणि हातात भगवा झेंडा। महात्मा फुले जयंती आहे आणि पुढं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, मदत हनुमानजी आहे। अशा जयंतीच्या पर्वावर हे आंदोलन ज्या शेतकऱ्याची दिवाय गेला, दिव्यातली वाते गेली, केलंय गेलं। सरकारच्या दप्तरी आणि बजेटमध्ये सरकारजवळ 30-40 हजार कोटी सुद्धा खर्च आले नाही असं सांगून बाहेर निघण्याचा जो प्रयत्न करत आहे, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आमच्या देवेंद्रजींना मूर्तिजापूरला सांगितलं होतं का 7-12 कोरा 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 असं म्हणत घोषणा केली होती आणि मतं घेतले होते। तो 7-12 कोरा करण्यासाठी हे आंदोलन आम्ही करतो आहे। मी स्वतः आज माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहे, शेतकऱ्याचं नेतृत्व सरकारमध्ये कृषी मंत्री घेऊन जे करतं त्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही आंदोलन करतो आहे। दिवसा त्यांना शेतकरी दिसतच नाही, पण किमान हा रात्री आम्ही पाहतो हा कार्यकर्ता या शेतकऱ्याच्या व्यथा माणिकराव कोकाटेच्या घरासमोर जाऊन मी स्वतः आणि बाकी महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलन होईल। सरकारनं जर हे मानलं नाही तर आंदोलन अधिक आम्ही पाहतोय धडाकेबाज समोर केलं जाईल। प्रत्येक 15 दिवसानं, 20 दिवसानं, महिन्याभरानं आंदोलनाची शृंखला चालू राहील। अधिक काही लोक जमा करता येईल का, अधिक काही नेत्यांना भेटता येईल का आणि ते नेते भेटून इतर संघटनेला घेऊन कसं समोर जाता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू। बावनकुळेंचं सरकारमध्ये काय चालतं काय नाही त्यांना माहित नसतं। योग्य वेळ त्यांनी कधी कोणत्या ब्राह्मणाला विचारून सांगतात ते लगेच सांगा 4-5 दिवसात। आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस थोडी आहे। तुम्ही सांगा
योग्य वेळची तारीख कोणती काय असतं ते अशा भूलथापा देणं बंद करा. आणि तुम्ही प्रभू रामचंद्राचे भक्त आहे, आदर्श राजाचे भक्त आहात. त्याची थोडी जाण ठेवली पाहिजे ना भावांनो साहेबांनी.